मी जवळजवळ 10 वर्षानंतर माहेरी येऊन असं नदीला येऊन कपडे धुतले तर, आणि हा आनंद आहे ना खूप वेगळाच होता. म्हणजे मुलांना पण एवढं पाणी पुण्याला कधीच बघायला भेटत नाही. त्याच्यामुळं म्हटलं की चला आता गावाला नदीला एवढं पाणी, एवढा पूर आलेला होता नदीला, त्यामुळे नदीची रुंदी पण खूप जास्त रुंदी होती की नदीवरती मस्तपैकी कपडे धुतले. आईला सांगितलं तू कपडे भांडे घास. मग मी गावातली सगळी लोक बायका नदीवरती भांडे घासायला येतात. त्यानंतर आम्ही 5 वाजता निघालो होतो शेतात. गावापासूनच जवळच भावाने मस्तपैकी बंगला बांधला आहे शेतात, तोच बघायला चाललो होतो. वातावरण एवढं छान होतं ना की मस्तपैकी तिथून निघावंच वाटत नाही, एवढं सुंदर होतं गावाचं वातावरण. त्याच्यामध्ये हा सनसेट, हे पाखरं पाहायला भेटली आणि मस्त असा मुलांचा पण एन्जॉय चालू होता. शेळ्या वगैरे बघत होते. मस्त भावाचं घर पाहायला आलो आम्ही सगळेजण. गावाकडे जेव्हा सगळेजण येतो ना तेव्हा एकदम मस्त मज्जा येते. आणि घर पण भावाने एवढं मोठं बांधलं आहे ना. सध्याचं घर खूप छोटं आहे कारण आता नवीन बांधकाम सुरू आहे. मग काय तिथं मज्जाच आहे. मग रात्री घरी आल्यावर मस्तपैकी आम्ही पाणीपुरीची पार्टी केली. पाणीपुरी बनवली मी आणि सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला. चला मग भेटूया नंतर. आणि इथं जास्त रेंज नसल्यामुळे व्हिडिओ अपलोडिंगचा जास्त प्रॉब्लेम येतो. चला.